अजय जरा कामाला गेला म्हणून आला नाही आहे. सगळेजण आले आणि हा डेपो आहे, कचरा डेपो आहे. ह्या कचरा डेपोत पत्रकारांनी नाकाला रुमाल बांधलेले. हा जे इथे कामं करतात बघा, त्यांना कोणत्याही सुविधा नाही आहेत. तो माणूस कोंबडीचं आतड्यांचं साफ करतो, त्याच्या ना रुमाल आहे, तोंडाला ना काही आहे. अशा परिस्थितीत गरीब लोक इथं काम करतात. याचा सगळा कचरा घेऊन येतात, त्यांना कोणत्याही सुविधा नाही आहे. एक हा स्पॉट पंचनामा जागेवरून केलेला. एक आम्ही तुम्हाला पण मी सांगितलं ना कुठे जायचं आहे. ही जी जागा आहे ही आता सगळी व्यापलेली आहे. भविष्यात कचरा टाकायला सावंतवाडी शहरात जागा नाही आहे. मी नगराध्यक्ष असताना मी मागणी केली होती, त्याच्यानंतर प्रशासन लागलं. मला नितेश राणे साहेबांना सांगायचं आहे, पालकमंत्री साहेबांना, की आम्हाला कुठेतरी आजूबाजूला पुढच्या 100 वर्षाच्या भविष्यासाठी सावंतवाडी शहराच्या एक कुठेतरी 25 एकरचा प्लॉट सरकारी जागा तुम्ही द्या. त्या गावातल्या लोकांना त्रास होता कामा नये आणि सावंतवाडी शहराला जवळ पडेल अशी आम्हाला एक जागा द्या. ज्या ठिकाणी कचऱ्याचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन होईल. आज जर तुम्ही बघितलं तर ही परिस्थिती आहे. हा कचरा काय करणार? ह्या कचऱ्याला आग घालणार आणि हा सगळा दूर जो आजूबाजूचा जो परिसर आहे, जिथे नागरिक राहतात सावंतवाडीचे, त्यांना त्रास होतोय, आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. त्याच्यामुळे आमची मागणी आहे पालकमंत्र्यांकडे, आम्हाला कुठेतरी 25 एकर जागा द्या. आम्ही सर्व टीम पालकमंत्री साहेबांना भेटणार आणि आम्हाला खात्री आहे, 100% खात्री आहे की नितेश राणे साहेब आम्हाला 100% आमची मागणी मान्य करतील आणि सावंतवाडी शहराच्या विकासात निश्चितपणे हातभार लावतील. आणि त्याचप्रमाणे सन्माननीय आमचे दीपकभाई केसरकर आहेत, त्यांनासुद्धा आम्ही ह्या गोष्टी सांगू आणि त्यांच्याकडनंसुद्धा जेवढे प्रयत्न होतील त्यांच्याकडनं आम्ही करून घेऊ असं या ठिकाणी मला नमूद करायचं आहे. मला फक्त हे दाखवलेलं आहे, हे सावंतवाडीचं सौंदर्य आहे का? हे कुठेतरी लांब गेलं पाहिजे सावंतवाडी शहरापासून आणि ज्या गावात जाईल किंवा जिथं जाईल तिकडच्या लोकांना जो त्रास होता का म्हणे याची सुद्धा तजवीज करावी लागेल आणि ती तजवीज झाल्यानंतरच इकडचा कचरा बाहेर हलवला पाहिजे. कारण ग्रामीण भागात राहणारी लोकंसुद्धा आमचीच आहेत. म्हणजे अशी जागा निवडली पाहिजे जेणेकरून कोणालाच त्या धुराचा किंवा आणि त्रास होता का म्हणे. हे तुला दाखवलं, ही जागा सगळी व्याप्त झालेली आहे. ढिगावर ढीग चढवत आहेत. आज तुम्ही बघितलं की आकडे आहेत ते बघा, हे बघा, ह्या सगळे कावळे जमली, ह्या सगळ्या कोंबड्यांच्या आतड्या आहेत. ह्याचं काय प्रोसेस करायची ते इथे आणून टाकतात. काय प्रोसेसच होत नाही आहे. वेंगुर्ला जाऊन बघा, वेंगुर्ला तुम्ही इथं नाका बंद केली, मी सांगितलं कोणी रुमाल बांधू नका, बाबू कुडतर सांगितलं. तुम्ही सगळ्या पत्रकारांनी सगळ्यांनी बंद केली. तुम्ही चौथा स्तंभ आहात, तुम्ही आवाज उठवला पाहिजे. त्याच्यामुळे आमची सन्माननीय दीपकभाई केसरकर असतील, सन्माननीय आमचे पालकमंत्री असतील, आम्हाला कुठेतरी 25 एकर जागा सावंतवाडी शहरासाठी मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. हाच तर प्रश्न आहे ना. आता मी तिकडेच चाललो आहे. हे बघा काय होतंय ते, हे तुम्ही बघा समोरच बघा, सगळे आतडे आहेत. ते इथे आणून टाकायचे का? इथे लोक राहतात बाजूला, हे कावळे उचलणार त्यांच्या परड्यात नेऊन टाकणार. काय प्रोसेस होते? पण याला जबाबदार कोण, ठेकेदार की कोण, प्रशासन? याला जबाबदार प्रशासन आहे. नगराध्यक्ष आता झाले, मी काय त्यांच्यावर बोलणं नाही, कारण आता दिवस झाले. पण मी काम केलेलं आहे, मला अनुभव आहे. त्याच्यामुळे माझी पहिली जी भेट होती ती मी इथं आली. मी कुठच्या गार्डनमध्ये गेलो नाही भेट द्यायला, पहिलं इथं आलो. तर ही लोकांची मूळ समस्या आहे. प्लास्टिक आहे त्यांनी प्लास्टिक